केसापासून ते पायापर्यंत नखापर्यंत सगळ्यांना प्रोटीन आवश्यक असतं, हे तर माहितीये. मग त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स तयार होतात. म्हणजे विटा ज्या आहेत त्या आपल्या प्रोटीन आहे, बरोबर आहे की नाही. ते बिल्डिंग ब्लॉक्स साठी ते वापरेल की आपल्याला कॅलरी पुरवण्यासाठी वापरेल. जेव्हा जिमला जाता तुम्ही तेव्हा येलो काढून खातात लोक, पण ते टेस्टोस्टेरॉन तयार करण्यासाठी जे कोलेस्ट्रॉल लागतंय ते त्या येलो मध्येच आहे. हाय, हॅलो, नमस्कार. अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण बोलतोय तो प्रोटीन बद्दल आणि त्याच्यासाठी आम्ही ॲक्च्युअली पुण्याहून गेस्ट हायजॅक केलाय. प्रोटीन हा विषय तसा आम्हाला काही लोकांनी रिक्वेस्ट केली होती की या विषयावर एखादं पॉडकास्ट घ्या म्हणून, आणि त्या व्यतिरिक्त आमच्याही मनात खूप गोंधळ होता, प्रोटीन घ्यावीत की न घ्यावीत, कोणी घ्यावीत, किती घ्यावीत, कशी घ्यावीत. तर आज आपण याच सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात आम्ही नाही, आपल्या मॅडम ज्या गेस्ट आपण आज बोलवलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर प्रणिता अशोक, आणि त्या स्वतः MBBS MD त्यांनी केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी फूड अँड न्यूट्रिशन या विषयातच त्या भरपूर काम करतात. त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतोच आहोत. कोणाला जर त्यांना कन्सल्ट करायचं असेल तर जरूर त्यांच्याकडे जा. मॅडम, आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि तुम्ही आता एवढे पेशंट्स हाताळता, अगदी पुणे, खारघर, 2-2 ठिकाणी. तर प्रोटीन हा जो आपलाचा विषय आहे त्या अनुषंगाने तुम्हाला असे काही पेशंट्समध्ये असे काही गैरसमज दिसतात का? आपले असे माइंडसेट घेऊन येतात लोक, प्रोटीनमुळे हे होतं ते होतं, काय सांगाल याच्याबद्दल? आता प्रोटीन हा असा विषय आहे की जो प्रत्येकाला आपण म्हणतो नाही जिव्हाळ्याचा विषय असतो. कसा आहे म्हणजे प्रत्येक जण असं स्वतःशी कॅल्क्युलेट करतो की हे प्रोटीन, बापरे माझं प्रोटीन खाण्यात बरोबर जात आहे ना. म्हणजे उदाहरणार्थ सांगते की 60 वर्षांच्या एक पेशंट होत्या. सो मी त्यांना डाएट दिला आणि मग डाएट झाल्यानंतर पण मग माझं प्रोटीन रिक्वायरमेंट कम्प्लीट होतीये ना. जोक्स अपार्ट की नाही, जोक्स अपार्ट म्हणजे आहे प्रत्येकाला रिक्वायरमेंट आहे, तो प्रश्न नाहीये. पण मी म्हटलं की काकू तुम्हाला हे माहितीये का की तुमची आई तुम्हाला जेव्हा लहानाचं मोठं केलं तिला, तुम्ही जेव्हा जेवायला देत होतो आपण, तुम्हाला जेवायला तुम्ही जेव्हा जेवणाच्या पंक्तीत बसत होता लहानपणापासून, तेव्हा आईला कधी तुम्ही हा प्रश्न विचारलात की काय ग तुम्हाला प्रोटीन देतेस ना व्यवस्थित? कारण हा प्रश्न आपल्याला याच्या आधी कधी पडलाच नाहीये. एक्झॅक्टली. आपण जे काही खात होतं ते आपल्याला ग्रोथसाठी आवश्यक आहे हे सगळं आपल्या आयांना माहिती होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला वाढवलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला कधीच पडला नाही की बापरे माझी प्रोटीन रिक्वायरमेंट होते की नाही. आता हे काय झालंय, हे अति जागरूकता म्हणतो ना आपण, एक्झॅक्टली, सोशल मीडियाचा प्रभाव, त्याच्यामुळे आपण प्रोटीन 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 हे सगळीकडे करायला लागलेलो आहोत. जागरूकता हवी, त्यात काही वादच नाहीये, पण अति जागरूकता आणि त्याच्याविषयीचं कमी ज्ञान याच्यामुळे त्याचे जे काही गैरसमज पसरलेले आहेत ना, त्याच्यामुळे इतका सगळीकडे मज्जा असते की मला आधी प्रोटीन, अहो सगळं दिलंय, काळजी करू नका. नुसतं प्रोटीन हे कधी आवश्यक नसतं बॉडीला आपण जेव्हा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित देऊ, प्रत्येक गोष्ट प्रमाणात देऊ, तेव्हा तिचा उपयोग आपल्याला होत असतो. म्हणजे मी नुसतंच प्रोटीन बाजूला काढून दिले असं होत नाही. मला तुम्ही सांगा, आपण तयार केलेल्या व्यतिरिक्त असा कोणता निसर्गात पदार्थ आहे की जो फक्त प्रोटीन नाहीये? कुठलाही पदार्थ घेतला तरी त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात कार्ब आहेत, काही प्रमाणात फॅट्स आहेत, काही प्रमाणात प्रोटीन आहे. सो या तिन्हीचं कॉम्बिनेशन याच्यावरती शरीर चालतंय, ना की फक्त तुमचं प्रोटीन रिक्वायरमेंट कमी होते की नाही असं करून. म्हणजे एखादा डाएट करणारा माणूस जर माझ्याकडे आला किंवा कोणी आपल्याकडे पेशंट्स असतील आणि त्यांना वजन कमी करायचंय म्हणून त्यांनी शरीरातलं फॅटच कमी केलं, म्हणजे ऑइल खायचंच नाही, जे काय खायचं ते ऑइल फ्री खायचं, असं केल्यानंतर त्यांना 1 महिन्याने त्यांच्या शरीरामध्ये सगळ्या फॅट सोल्युबल विटॅमिनची डेफिशियन्सी जाणवली. कारण जर तुम्ही फॅट खाल्लंच नाही तर ते डेफिशियन्सी जे विटॅमिन्स आपल्याला लागणार आहेत, व्हिटॅमिन A, D, E, K, हे सगळे फॅट सोल्युबल आहेत. जर तुम्ही फॅट खाल्लंच नाही, तुमच्या शरीरात ऑइल नसेलच, जे खाताना जर नसेल तर हे सगळं पचवणार कसं तुम्हाला? त्याच्यामुळे फॅट्स पण आवश्यक आहेत. कार्बोहायड्रेट म्हणजे जर का नुसतं तुम्ही प्रोटीन आणि फॅटवरती तुमच्या कॅलरीज अवलंबून ठेवला तर प्रोटीनला बाकीची बरीचशी कार्य आहेत, ती झीज भरून काढते आपल्या शरीरातलं. शरीराच्या केसापासून ते पायापर्यंत नखापर्यंत सगळ्यांना प्रोटीन आवश्यक असतं, हे तर माहितीये. मग त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स तयार होतात. म्हणजे विटा ज्या आहेत त्या आपल्या प्रोटीन आहे, बरोबर आहे की नाही. ते बिल्डिंग ब्लॉक्स साठी ते वापरेल की आपल्याला कॅलरी पुरवण्यासाठी वापरेल. आणि म्हणून जर का कार्ब खाल्ले नाही की तुम्हाला लगेच विकनेस यायला, तुमचे क्रेविंग्स वाढायला लागतात. आलं लक्षात? आणि
आणि मग क्रेविंग वाढायला लागली की तुम्ही अति खायला लागता. त्याच्यामुळे जो तो माणूस ज्या त्या कामासाठी ठेवलेला आहे, मग ते मायक्रो न्यूट्रिएंट असू देत किंवा मॅक्रो न्यूट्रिएंट असू देत. तर मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणजे आवश्यक असणारे हे जे कार्ब, प्रोटीन आणि फॅट यांना जर तुम्ही त्या त्या प्रमाणात खाल्लं तर त्याचा जो काही उपयोग आहे तो शरीर व्यवस्थित करून घेतो. ना की तुम्ही एवढं ढिगभर प्रोटीन खात बसला आणि कार्ब खाल्लंच नाही, तर कसं काय होणार आहे तुमचं? मग तुम्हाला क्रेविंग येणार आहेत. मी पहिल्यांदा डाएट सुरू केल्या केल्या काय करणार आहे, तर पहिल्यांदा माझी भाकरी पोळी आणि भात बंद करणार आहे. मग माझं वजन. पण मग पहिल्यांदा तुम्हाला लगेच विकनेस यायला लागतो, क्रेविंग तयार व्हायला लागतात आणि तुम्ही आम्हाला न सांगता बऱ्याचशा गोष्टी खाऊ. आयुष्यामध्ये जेव्हा आपण मूलभूत गरजा म्हणतो तेव्हा पहिली गरज काय आहे? अन्न, मग वस्त्र आणि मग निवारा. त्या अन्नावरतीच घालायला लागलात तर कसं काय होणार आहे तुमचं? मूलभूत गरज जर का व्यवस्थित कंप्लीट होत नसेल तर शरीर साथ देणारच नाहीये आणि मग आजार निर्माण व्हायला फार वेळ लागणार नाहीये. त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीनं खाल्लं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जायला. ही पहिली तयारी ठेवा. त्यामुळे प्रोटीन असू देत, कार्ब असू देत किंवा फॅट्स असू देत, हे योग्य प्रमाणात, योग्य वेळामध्ये, योग्य पद्धतीने जर का शरीरात गेले तरच ते तुम्हाला चांगलं शरीर देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. बॅलन्स डाएट जे म्हणतो ना, त्याच्यामुळे मी प्रोटीन निग्लेक्ट करा असं म्हणत नाहीये, पण तुम्ही प्रोटीन खात असताना कार्बोहायड्रेट टाकून द्यायचे, फॅटला बंद करायचं असं ठरवलं तर ते एकटं प्रोटीन तुमचं शरीर सांभाळू शकत नाही. हे तेवढंच महत्वाचं. आणि म्हणून प्रोटीन हा अविभाज्य घटक आहे, पण तो एकटाच नाहीये, त्याच्याबरोबर त्याची दोन भावंड पण आहेत. त्याच्यामुळे तिघांना मिळून जर का तुम्ही एकत्र घेतलं तर ते गुण्यागोविंदाने राहणार आहे. नाहीतर एकाला बाजूला सरकवलं तर काहीतरी प्रॉब्लेम्स हळूहळू निर्माण होतात. पण मुळात प्रोटीन शरीरामध्ये काय काय म्हणजे त्याची महत्वाची कार्य किंवा काय करतं मुळात प्रोटीन? मग आता जर का प्रोटीन विषयी बोलायचं झालं तर तो आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. आपलं जर का एक भिंत आहे तर त्या भिंतीमध्ये ज्या विटा आहेत त्या म्हणजे आपल्या प्रोटीन. लक्षात, विटाच नसतील तर भिंत तयार होईल का? नाही. त्याच्यामुळे कंटिन्यू हे सगळे आपले जे काही अवयव आहेत यांना योग्य पद्धतीनं वाढवण्याचे, यांची ग्रोथ, यांची रिपेअर करण्याचं काम हे प्रोटीन्स करत असतात. त्या व्यतिरिक्त पण आपल्या शरीरामध्ये काही एन्झाईम्स तयार होतात, बरोबर आहे, विटामिन्स तयार होतात, हॉर्मोन्स तयार होतात. हे सगळं तयार करण्याचं काम पण प्रोटीनचा हात असतो. शिवाय आपण जे काय म्हणतो सोकॉल्ड इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती, ही सुद्धा तयार करण्याचं काम हे प्रोटीनचं असतं. ते अँटीबॉडीज तयार करून शरीरात आपल्याला प्रोटीन ही आपली इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी पण मदत करत असते. अशा प्रकारे शरीराचा अविभाज्य घटक म्हणजे हे प्रोटीन्स आहेत, जे आपल्याला समजा तुम्ही जर का एक डिव्हिजन केलं मायक्रोन्यूट्रिएंट्सचं की कार्बोहायड्रेट किती, प्रोटीन किती आणि फॅट किती, तर बॅलन्स डाएटमध्ये 50 ते 60% कार्बोहायड्रेट पाहिजे. त्यानंतर त्याच्याबरोबर 20 ते 30% प्रोटीन, 20 ते 30% फॅट. मग फॅटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून त्याच्यामधल्यात आपण थोडंसं प्रोटीन ऍड करू शकतो. कार्बचं प्रमाण थोडं कमी जास्त करून तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण ते प्रोटीनमध्ये ऍड करू शकतो. पण या प्रमाणाला जर का तुम्ही अगदी फाटा दिलात तर मग आजार निर्माण. एक सब क्वेश्चन आहे याच्याशी संबंधित की तुम्हाला असं शरीर काही सिग्नल्स देतं का की प्रोटीन तुम्ही गरजेपेक्षा जास्त घेता? हा, गरजेपेक्षा जास्त घेता म्हणण्यापेक्षा प्रोटीन डेफिशियन्सीमुळे काय होतं हे जर बघितलं तर मग गरज असेल तर काय होणार आहे हे आपल्याला पहिलं म्हणजे जर का तुम्हाला प्रोटीन डेफिशियन्सी असेल तर आपल्याला काय होतंय, सारखं काहीतरी थकल्यासारखं वाटतं, दिवसभर आपल्याला एक्झॉस्ट होते असं वाटतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्नायूंमध्ये शक्ती म्हणतो ना आपण, ती कमी वाटते आपल्याला, की आपल्याला स्नायूंमध्ये शक्ती कमी झाली आहे, दिवसभर थकल्यासारखं वाटतंय, गळून गेल्यासारखं वाटतंय. त्याच्यानंतर तुमचे केस गळत आहेत, तुमच्या त्वचेला कोरडेपणा आलेला आहे, तुमची त्वचा ड्राय होतीये. आता ह्याच्यामध्ये फक्त प्रोटीनच नाही पण प्रोटीन पण लागणार आहे असं त्याचं इंडिकेशन असतं. त्याच्याबरोबर तुम्हाला काही फॅट्स लागतात की तुमची त्वचा ग्लो करण्यासाठी ते उपयोगी ठेवतात. नाही तर आपण म्हणतो ना नुसतंच आपण कोरडं खाल्लं की काय होतं, सगळी त्वचा अशी शुष्क होऊन जाते, हायड्रेशन नसेल तरी पण त्वचा आपली कोरडी पडते. सो अशी बरीचशी कारणे आहेत. पण प्रोटीन डेफिशियन्सी किंवा प्रोटीन कमी पडत असेल तर हे पण बरेच गोष्टी आपल्याला आढळून येतात. ओके. आणि शिवाय प्रतिकारशक्ती कमी पडते म्हणजे काय, सारखी सर्दी होते, सारखं खोकला होते, सारखं ॲलर्जिक काहीतरी येतंय आणि आपल्याला आधी टोचतं. म्हणजे सगळ्यात 4 जण बसलेलो असो आणि त्याच्यामध्ये जर काय एसी लावला तर एकाला शिंका यायला सुरुवात होतात,
एकालाच लगेच तो ॲलर्जेन येतो. सो अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा यायला सुरुवात होतात की जेणेकरून तुम्हाला तिथे वाटतं की तुमचं प्रोटीन कमी पडतंय. ओके. आणि म्हणून जर का आपण हे प्रोटीन जर का शरीरामध्ये योग्य प्रमाणात घेतलं तर या ज्या रोजच्या रुटीन मध्ये आपल्या कंप्लेंट्स आहेत या नक्कीच आपल्याला कमी होताना दिसून येतात. जास्त झाल्याचं काही हे नाही तसं. नाही, आता जास्त झाल्याचा परिणाम कशात होतो सांगतो. तुम्ही कुठलंही खा, तुम्ही कार्ब खा, तुम्ही प्रोटीन खा किंवा तुम्ही फॅट खा, जे काही जास्तीचं घेताय ते सगळं तुमच्या फॅटमध्ये करून स्टोरेज आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला सांगा, फक्त उसळी खाऊन, आपण स्प्राउट जे म्हणतो, फक्त उसळी खाऊन किती लोकांचं वजन कमी होतं? वजन तर कमी होत नाहीच, तो प्रश्न घ्या. पण ती परत नंतर उसळी बघायला लागल्यावरती तुम्हाला नॉशेटिंग आली. शिवाय नुसत्या उसळी खायला लागल्यावरती पोट बिघडायला लागतं, इंडायजेशन होतं, गॅसेस तयार होतात आणि परत तुमची क्रेविंग्स वाढायला लागतात. पण तीच उसळ जर का तुम्ही केलीत आणि ती भाजीच्या प्रकारे खाल्ली, म्हणजे काय, मटकीची उसळ किती सुंदर लागते. ती डाएट म्हणून खाऊ नका, भाजी म्हणून खा, ती तुम्हाला बरोबर अब्झॉर्ब होते. कारण त्याला आपण फोडणी देतो, त्याच्यात आपण ऑइल घालतोय, बरोबर आहे की नाही, म्हणजे फॅट्स आले, त्याला फोडणी देतं, म्हणजे आपण जिरं घातलं, मोहरी घातली, मिरची घातली, त्याच्यात हळद घातली, दाण्याचं कूट घातलं, त्याच्यामध्ये टोमॅटो आला, कांदे आले, म्हणजे फायबर्स आले, नंतर तुम्ही जी फोडणी देताय त्याच्यामध्ये विटमिन्स आले, मिनरल्स आले, आणि मग ती उसळ आली, आणि मग तिची थोडी स्पायसेस घालतो, त्याच्यात पण मसाले घालतो, मग तिची चव एनहान्स झाली. आणि अशी गोष्ट जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुमचं मन पण भरेल, तुमचं पोट पण भरेल आणि तुमच्या अंगी लागेल. अंगी लागेल म्हणजे ते तुम्हाला इंडायजेशन होऊ देणार नाही, गॅसेस होऊ देणार नाही. त्या उसळीवरती थोडंसं लिंबू पिळा, त्या उसळीवरती चमचाभर दही घाला, बघा बरं किती छान. सो जे काय खायचंय ते चांगल्या प्रकारे करून खा, की जेणेकरून तुम्ही ते डाएट करताय या पद्धतीने घेऊ नका. तुमच्या आहाराचा तो चांगल्या प्रकारे भाग बनवला तर तो तुम्हाला त्रास देणार नाही, तो तुमचं प्रोटीन पण वाढवणार आहे, तो तुम्हाला फॅटचे पण बेनिफिट देणार आहे, तो तुम्हाला कार्बोहायड्रेटमुळे क्रेविंग्स पण कमी करणार आहे. पहिली गोष्ट हे लक्षात घ्या, जेव्हा आपण म्हणतो की प्रोटीन प्रोटीन, तर सगळ्यांनी पाहिजे तर वही घेऊन बसा. तुम्ही जे काय पोळी खाताय, भाकरी खाताय, भात खाताय, हे सगळे ग्रेन्स आहेत. याच्यामध्ये पण 10% प्रोटीन. म्हणजे असंही प्रोटीन जातातच आहे त्या ह्याच्यातून, नुसते तुकडे मोडले तरी पण. हा, किंवा तुम्ही डाळी घेताय, पल्सेस घेताय, बरोबर आहे की नाही, याच्यामध्ये तुम्हाला 20% प्रोटीन आहे, बाकीचं सगळं कार्ब पण आहे आणि फॅट पण आहे, बरोबर आहे. या सगळ्या डाळी म्हणजे कोणत्या, तुम्ही तुरीची डाळ खा, मुगाची डाळ खा, उडदाची डाळ खा, हिरवे मूग खा, राजमा खा, छोले खा, जे काही डाळी आहेत हे तुम्हाला 20 ते 30% पेक्षा जास्त प्रोटीन देत नाही. उरलेलं तुमचं सगळं कार्ब आणि फॅट पण असतं. आणि सोयाबीन हा असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 40 ते 45% प्रोटीन मिळतं. आलं लक्षात? आणि त्याबरोबरच तुम्हाला जेव्हा 40 ते 45% प्रोटीन मिळतं त्याच्याबरोबर तुम्हाला फॅट्स पण मिळतात. तुम्ही बघितलं ना, सोयाचं ऑइल घेतो ना आपण, सोयाबीनचं तेल पण वापरतो ना, मग ते तेल काढून उरलेलं जे काय असतं तो सोया चंक असतो, जो प्रोटीनचा भाग असतो. म्हणजे त्याला कम्प्लीट प्रोटीन म्हणायचं का? हा, सोयाला कम्प्लीट प्रोटीन का म्हणायचं? सोयातून ते काढून टाकलं तुम्ही, फॅट्स काढून टाकलेले आहेत. सोयाबीन मध्ये सगळी इसेन्शियल अमायनो ऍसिड्स मिळतात. दिस इज द ओनली व्हेजिटेरियन बेस्ट फूड ज्याच्यामध्ये सगळी अमायनो ऍसिड्स मिळतात, जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड जे असतात ना, ती सगळी सोयाबीन मध्ये मिळतात. त्याच्यामुळे कम्प्लीट प्रोटीनचा तो एक उत्तम सोर्स आहे. पण सोयाविषयी लोकांनी इतके गैरसमज पसरवलेले होते आतापर्यंत की सोयाबीन खाल्लं की मग आपल्याला काहीतरी त्रास होईल की काय, पुरुष म्हणतात की आम्हाला ते काही फेमिनाईन मध्ये चेंजेस होतील की काय. असं काहीही होत नाही. 1000%, 1,00,000%, कितीही टक्के घ्या, सोया इज द बेस्ट थिंग फॉर यू. फक्त काही लोक जेव्हा थायरॉइड असणारे जी लोक असतात तेव्हा म्हणतात की आम्हाला त्रास होईल का, तर सोयाबीन थायरॉइड मध्ये खाताना ते व्यवस्थित प्रोसेस करून घेतलं, त्या थायरॉइडच्या गोळीच्या मध्ये आधी त्याला काही केलं नाही तुम्ही, तसंही थायरॉइडची गोळी खाला तर पण 1 तासावर काही खात नाही, अर्धा तास 1 तास, त्याच्यामुळे तसा खूप फरक अजिबात पडत नाही. फार अगदी वाटलं तर आपण फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो त्याची. म्हणजे जी लोक नॉर्मल सोयाबीन जर का आपण डेली किंवा 1 दिवसाआड किंवा आठवड्यातून 2-3दा, तर तुमचं जर का थायरॉइड असेल तर तुम्ही 15 दिवसातून एकदा खा, पण पूर्ण टाळायचंय असं काही गरजेचं नाही.
सो मी जसं म्हटलं तसं की असं हे जे काही प्रोटीनचे सोर्स आहेत ते म्हणजे तुमचं ग्रेन झालं, कडधान्य झालं, त्याच्यानंतर पण कडधान्य खाताना एक लक्षात ठेवा, ते भिजवून आणि शिजवून खाल्लं तरच त्याचे सगळं प्रोटीन तुम्हाला मिळेल. म्हणजे वापरून कच्चं घ्यायचं. कडधान्य कच्चं कडधान्य कधीही खाऊ नका, कारण त्याच्यामध्ये जे काही आपण जे म्हणतो ना अँटी तत्व असतात, म्हणजे विरोधी तत्व असतात, ती आपल्याला ते प्रोटीन पचू देत नाही. त्याच्यामुळे कधी पण कडधान्य भिजवून आणि शिजवून ही खाल्लेली कधीही योग्य असतात. शरीरासाठी ती ऍब्झॉर्प्शन करायला जास्त मदत करतात. इथपर्यंत आलं की डाळी आणि आपण कडधान्याचं जे बघितलं की ह्याच्यात पण प्रोटीन आहे. म्हणून तर आपल्याला काय करतात लोक, आपल्याला पूर्वीपासून लोक काय करत होती की डाळ आणि भात, वरण भात, भाजी आणि पोळी आहे की नाही, कारण दोघांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे एकामध्ये एक अमायनो ऍसिड कमी आहे, म्हणजे डाळ घेतलं तर त्याच्यात लायसिन जास्त आहे पण मिथिओनिन कमी आहे, आणि पोळी भाकरी घेतली तर त्याच्यात मिथिओनिन जास्त आहे, लायसिन कमी आहे. मग दोघांचं कॉम्बिनेशन केलं की तुम्हाला अमायनो ऍसिड प्रोफाईल पण वाढतो, आणि दॅट इज द बेस्ट डाएट फॉर. मग त्याच्यात कार्बन आहे, फॅट आहे, फोडणी देतोय, फॅट आहे, नंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकतोय, अँटीऑक्सिडेंट आहे, त्याच्यात जिरं मोहरी टाकतोय, विटॅमिन्स मिनरल्स मिळत आहेत त्याच्यातून आपल्याला. सो कांदा टोमॅटो टाकतोय म्हणजे आपल्याला त्याच्यात फायबर्स मिळतात. हे लोक विचारच करत नाही. इंडिव्हिज्युअल कंपोनंट घेऊन तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही, पण तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये खाल्लं तर ते आहार म्हणून जे तुम्हाला पचणार आहे आणि त्याचा जो काही बॉडीला फायदा होणार आहे हे खूप गरजेचं आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना की बॅलन्स डाएट इज ऑलवेज बेटर दॅन एनी अदर डाएट ऑफ द अर्थ. तुम्ही कुठलंही डाएट घ्या, तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करा, तुम्ही कीटो डाएट करा, किंवा तुम्ही ते 2 वेळेचं खाणं म्हणतोय आपण ते करा, किंवा तुम्ही काय ॲटकिन डाएट घ्या, कोणतंही डाएट घ्या, ज्या डाएटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं पोषण मूल्य मिळणार नाही ते डाएट तुमचं कधीही कायमस्वरूपी टिकू शकतं. हे अगदी आपला नेहमीचा जो डायलॉग आहे हे स्टॅम्प पेपरवरती सांगते. तुम्ही स्वतः, तुम्ही जे काय जी लोक बघत असतील त्यांनी प्रयोग केलेलेच असतील स्वतःवरती. कीटो डाएट केलंय, नुसतंच मग मी चिकन खातोय, किंवा नुसतंच मग मी काय ते पनीरच खातोय, नुसतंच मग मी काय ते सोयाच खाते, तुम्हाला त्याने सटायटीच येणार नाही फक्त तेवढं खाल्लं. जेव्हा ते भातावरती वरण पडतं, त्याच्यावरती तूप पडतं, त्याच्यावरती लिंबू पडतो, आणि ते जेव्हा एवढंच खातो, पण जी सटायटी मिळते ती कोणत्याही गोष्टींनी मिळत नाही. हे अगदी सगळ्या पेशंटला तपासण्यानंतरचा हा अनुभव आहे. जे घाबरतात त्यांना सांगते की काही होणार नाही, फक्त करून बघा, तुम्ही नाही झालं तर मी इथे बसलेली आहे दुरुस्त. कारण जोपर्यंत मी किंवा आपण एक्सपर्ट लोक कोणी सांगत नाही तोपर्यंत त्यांचा विश्वासच बसत नाही. लोकांना भीती निर्माण करून ठेवलेली आहे खाण्याबद्दल. सोशल मीडिया हा जो आहे हा चांगला आहे, मी वाईट म्हणत नाहीये, पण कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं सोडायचं हे जर तुम्हाला कळलं नाही तर तुमची वाट लागते, आणि ते वाट लागलेले पेशंट्स परत येतात. भरपूर पावडरी शेक्स देणारी लोक आहेत, नाव घेणार नाही, प्रत्येकाने ते तपासून बघावं. पावडर शेक्स घेऊन ताणून 10-15 किलो वजन कमी करून घेतात. सगळ्या डेफिशियन्सी झालेल्या असतात, हाडं किळकिळी झालेली असतात, त्यांना पायाचे प्रॉब्लेम सुरू होतात, गुडघेदुखी सुरू होते, आणि काहीतरी असं विचित्रपणा येतो त्या शरीराला, आणि मग ती कपॅसिटी संपते ना पावडर शेक घेण्याची. म्हणजे फायनान्शियली संपते, वाट लागलेली असते शरीराची, आणि हे सगळं संपल्यानंतर जेव्हा माझ्याकडे येतात आणि मग मी भात खायला देते किंवा बाकीच्या सगळ्यात, तेव्हा अरे हे होऊन पण होतं आपलं वजन कमी. हे जेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं ना तेव्हा मी म्हणते मग तुम्ही कशासाठी हे करताय. 15 किलो कमी झालेलं, फायनान्शियल सपोर्ट संपला म्हणून बंद केलेलं, परत 20 किलो वाढून येतात, आणि त्या वाढवण्याबरोबर आजार पण घेऊन कोणी प्री डायबेटिक होतं, कोणाला बीपी बसतं, कोणाला थायरॉइड बसतं, कोणाला हार्मोनल प्रॉब्लेम सुरू होतात. असं नाहीये, बॉडी येते, तिच्याशी एवढे खेळ करू नका की ती तुम्हाला नंतर साथ देणं सोडून. करेक्ट. हे खरंच म्हणूनच इतकं छान आणि इतकं महत्वाचं आहे ते. आणि मला असं वाटतंय की अन्नाकडे फक्त प्रोटीन म्हणून बघूच नका, अन्नाकडे कम्प्लीट सोर्स ऑफ फूड असं जेव्हा बघाल ना तेव्हा ते तुम्हाला शरीरात चांगले बदल. ज्या दिवशी तुम्ही ठरवता ना की मला प्रोटीन खायचंय, ह्याच्यात प्रोटीन नाहीये, त्या दिवशी तुमचं शरीर ढासळायला सुरुवात झालेली असते, हे लक्षात ठेवा.
फक्त प्रोटीन हा जो काही पदार्थ, आता जी काही पद्धत सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये पनीर हा पहिला रोल येतो, कारण प्रत्येकालाच व्हे प्रोटीन जमत नाही. पनीर येतो आणि त्या पनीरमध्ये म्हणजे यंग जनरेशनचा एक सेंटेन्स अनुभव सांगते की रोज त्यांना 100-150-200 ग्रॅम पनीर खायला होतात का तर प्रोटीन. डू यू नो प्रोटीन मध्ये फक्त 25% पनीर आहे, बाकी सगळं फॅट पनीर मध्ये. 25% प्रोटीन साठी तुम्ही 75% फॅट खाताय. ही जी मंडळी आहे ती जेव्हा 25व्या वर्षी हे 100 ग्रॅम 200 ग्रॅम प्रोटीन सुरू करते तेव्हा बरोबर ती 30व्या वर्षी हाय कोलेस्ट्रॉल असा रिपोर्ट घेऊन येते. भटकतोय कुठे आपण. आणि खाणारी लोक तुम्हाला पण माहिती असेल तुमच्या आजूबाजूला असंच डाएट येतात. आम्ही खातो पनीर पराठा. पनीर पराठा. पण त्या पनीरला तुम्ही कॉम्पेन्सेट कुठे करतच नाहीये ना. म्हणजे किती फॅट कॉम्पेन्सेट करावं लागेल जर तुम्हाला एवढं प्रोटीन रोज खायचंय तर. आणि एका दिवसात नाही होत चेंजेस. हे तुम्ही मग 4 महिने 5 महिने 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष तुमचे हॉर्मोन्स बिघडायला लागतात. मग थायरॉइडच यायला लागलाय कुणाला, मग कुणाला आता मला इतके दिवस नव्हतं पण थायरॉइडचं कसे काय लेवल्स वाढायला लागतात. विचार करा तुम्ही जी गोष्ट खाताय ही बॅलन्स मध्ये खाताय की नाही. बॅलन्स डाएट असल्याशिवाय तुमचं शरीर तुम्हाला कधीच देणार. मग तुमच्या शरीरात कार्ब्स येतील, फॅट्स येतील, प्रोटीन्स येतील, विटामिन्स येतील, मिनरल्स येतील. म्हणजे काय होईल, म्हणजे पनीर हे खूप वाईट आहे असं नाही म्हणते, पण ते किती खायचं, किती प्रमाणात खायचं त्याच्या बरोबर काय आलं पाहिजे हे जेव्हा कळेल. म्हणजे तुमच्या त्या पनीरमध्ये तुम्ही पनीरची क्वांटिटी थोडी कमी करून त्याच्याबरोबर दही घेतलं, त्याच्याबरोबर डाळ घेतली, हे सगळे प्रोटीनचे सोर्सेस आहेत. व्हेजिटेरियन लोकांना पण खूप छान सोर्सेस आहेत प्रोटीनचे. असं काही नाही की त्यांना प्रोटीन मिळतच नाहीये असं अजिबात नाहीये. भाजी पोळी खाताय, वरण भात खाताय, म्हणजे तुमचं जे नॉर्मल इंडियन थाळी असते की नाही ज्याच्यामध्ये 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ, 1 वाटी 1 पोळी किंवा थोडा भात, थोडा राईस, थोडंसं पिकल येतं, लोणचं येतं, तोंडी लावायला पापड येतो. ती जर का तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी अशी एक थाळी तुमचा जर का आहार असेल, समजा सकाळी नाश्ता, दुपारी भाजी पोळी, संध्याकाळी भात वरण, हे असं जेव्हा असेल तेव्हा अगदी त्याच्यामध्ये 40 ते 50 ग्रॅम प्रोटीन मिळतं. पण ते सफिशियंट आहे तेवढं. हेच मला म्हणायचंय की तुम्ही किती झीज करता स्वतःची. हे करताना तुम्ही करता का हो 1-2 3 तास व्यायाम करता? नाही. 1 तासाभराचं वॉक होतं. तासाभराच्या वॉकमध्ये अशी किती झीज होणार आहे तुमची? नाही. पण हे करताना तुम्हाला हे माहिती पाहिजे की हे 40 ते 50 ग्रॅम जे प्रोटीन आहे ना ते आपण बायो अवेलेबिलिटी म्हणजे ते सगळं तुमच्या शरीरात पोषलं जातं. त्याचा तुम्हाला पूर्ण फायदा होतो. आलं का लक्षात? आणि असे सिम्पटम्स नक्कीच कमी होतात जे प्रोटीन डेफिशियन्सीज होतात. पूर्ण आहार घ्या, व्यवस्थित बॅलन्स डाएट घ्या, ना की एका कुठल्या गोष्टीवरती कॉम्पॅक्ट करत बसण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यात पण दुसरी गोष्ट अशी आहे की व्हे प्रोटीन मग किती चांगलं. आता व्हे प्रोटीन सगळीकडे पेव की नाही प्रोटीन पाहिजे, प्रोटीन घेतलंच पाहिजे. व्हे प्रोटीन हे खूप चांगला सोर्स आहे, सगळे अमायनो ऍसिड्स असतात त्याच्यामध्ये. त्याची प्राइस बघा. सामान्य माणूस 2 कॅटेगरी केल्या, एक मिडल क्लास घेतलाय, एक लो क्लास. लो क्लासला तर शक्यच नाही हो. 4-5 हजाराचा डबा आहे तो. एका डब्यामध्ये किती 200 ग्रॅम 2 किलो म्हणजे 2000 आपण म्हणतो बरोबर आहे. त्याचं किंमत 4 ते 5 हजार रुपये असते. रोज तुम्हाला सांगितलं की तुम्हाला रोज 50 ग्रॅम प्रोटीन नुसतं खाण्यातून घ्यायचंय बरोबर आहे. 25 ग्रॅम घ्या, 50 ग्रॅम घ्या, किती दिवस पुरणार आहे तो डब्बा? कॅल्क्युलेशनच करू दे, आज होऊनच जाऊ दे. कॅल्क्युलेशन करा आणि समजा 50 ग्रॅम 25 ते 50 ग्रॅम घेतलं तुम्ही बरोबर आहे. तर हे रोजचं एका माणसाचं किती दिवस जेवतो आपण? जेवताना तर काय आठवड्यातून 2दा जेवतो 3दा जेवत नाही असं करत नाही ना बरोबर आहे की नाही. मग ते 50 ग्रॅम प्रोटीन इंटू तुम्ही 30 करा, 3 दुणे 6 किती झालं. त्याचं जेव्हा कॅल्क्युलेशन करा तेव्हा तो एक डबा एका माणसाला जो 4000 रुपयाचा. घरात 4 लोक तर असतात. किती ऑथेंटिक 16,000 रुपये प्रोटीन. आणि तेवढं करून पण तुमच्या त्या सगळ्या रिक्वायरमेंट्स ते करून पण तुम्हाला जेवल्यासारखं वाटणार का? त्याची ब्लँड किती चव आहे, कशात घालणार आहे? नुसतं प्रोटीनवरती नाही. आपण आनंद मिळवण्यासाठी खाणं हे आपला बेसिक आनंद मिळवण्यासाठीच आहे.
की त्याला सटायटी आहे, काहीतरी फिलिंग्स आहेत त्याला, की जेणेकरून आपल्याला ते छान वाटलं. लोक हे छान वाटल्याचं फिलिंगच का घेत नाहीत, मला हा प्रश्न पडतो. एवढं महाग प्रोटीन तुम्ही घेणार आहात का? एवढं तुम्हाला परवडणार आहे का? आणि तेवढं घेऊन पण तुम्हाला जगण्याचा आनंद घेता येणार आहे का त्याच्यातून? जे वरण भात खाऊन मेथीची भाजी भाकरी खाल्ली तरी किती समाधान मिळतं माणसाला, ते सोडून ह्या प्रोटीनच्या कॅल्क्युलेशनच्या मागे जर लागत, पॉसिबलच नाही. इथं पण मिळतंय. हा, मग आता तुम्ही समजा ऍथलेटिक्स बरोबर, किंवा रोज रनिंग करताय, 1 तासभर जिम करताय आणि तुम्हाला ऍडिशनल प्रोटीन लागतंय, तर मी म्हणेल इफ यू आर कम्फर्टेबल विथ दॅट, तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात एक स्कूप त्या माणसासाठी, जर तेवढा वेअर अँड टेअरच होतंय, त्याची तेवढी गरज आहे, तर तुम्ही घेऊ शकता. नाही तर 0.8 ग्रॅम पर केजी असं जर का कॅल्क्युलेट केलं, ICMRचं रेकमेंडेशन आहे 0.8 ग्रॅम पर केजी. तुमचं जर वजन 60 असेल तर तुम्हाला 50 ग्रॅम प्रोटीन होते. त्यानेच सांगितलं तुम्हाला एवढी वे प्रोटीन वगैरेची पण गरज नाही. पण आपण त्या प्रोटीनच्या मागे लागून 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 इतकी वाट लावून घेतो की मग हे बॅलन्स कसं बसणार. बरं, तुम्ही 5,000 देता, 4,000 देता, पण तुम्हाला इंडियामध्ये प्रोटीनची गॅरंटी नाही. त्याच्यात अडल्टरेशन खूप होते, त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या फसवणुकीचे पण प्रकार आहेत. एवढं सगळं शोधत बसलात आणि शिवाय एवढं शोधून पण तुम्हाला ऑथेंटिक मला पण तेवढं वर्थ आहे याचा पण विचार करायची गरज. आता म्हणा मग ते नाही तर मग आम्हाला प्रोटीन पाहिजे तर दुसरं काहीतरी सुचवा. अंड, जेवढे अमायनो ऍसिड प्रोफाईल तुमच्या वे प्रोटीनचे आहेत तेवढेच अमायनो ऍसिड प्रोफाईल तुमच्या अंड्याचे. ज्या लोकांना वेगन वाल्यांना जिथे दूधही चालत नाही तिथे त्यांना अंडे चालत नाही, म्हणजे ते तर गेलंच. पण म्हणून मी म्हणते की मधला मार्ग काढा, की जेणेकरून तुम्ही, मी मागे पण म्हटलं की अंड्याला तुम्ही नॉनव्हेज धरूच नका. फॉरेन कंट्रीमध्ये अंड नॉनव्हेज मध्ये येतच नाही. इट इज ते सगळ्यात बेस्ट, पृथ्वी तलावरचं सगळ्यात बेस्ट चीपेस्ट प्रोटीन आणि फॅट, म्हणजे बॅलन्स डाएटचा तो सगळ्यात बेस्ट नमुना आहे ते म्हणजे तुमचा. कारण तुम्ही जर का ते येलो बघितलं ना, तर येलो मध्ये प्रचंड प्रकारचे बेनिफिट्स आहेत. तुम्हाला विटॅमिन डी, विटॅमिन के, सगळी फॅट सोल्युबल विटॅमिन्स त्याच्यात मिळतात. कोलिन मिळतं. कोलिन म्हणजे तुमचं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ते उपयोगी असतं. कोलेस्ट्रॉल असतं. कोलेस्ट्रॉल हे तुमचं सगळ्या गोष्टींचे हॉर्मोन्स, जे आपण म्हणतो ना स्टेरॉइड हॉर्मोन्स, म्हणजे फॅट सोल्युबल फॅटवाले जे हॉर्मोन, ते सगळे तुमच्या कोलेस्ट्रॉल पासून बनतात. तुमचं टेस्टोस्टेरॉन, तुमचं परफॉर्मन्स, जेव्हा जिमला जाता तुम्ही तेव्हा येलो काढून खातात लोक, पण ते टेस्टोस्टेरॉन तयार करण्यासाठी जे कोलेस्ट्रॉल लागतं ते त्या येलो मध्येच आहे. त्याच्यामुळे जर येलो खायचं असेल तर तुम्हाला जर का 50च्या वरती आहात, तुमचं कोलेस्ट्रॉल हाय आहे, तर तुम्ही एका अंड्याचे येलो खाऊ शकता. पण त्याच्या जर का खाली असेल, तुम्ही नॉर्मल आहात, तर तुम्ही 2-3 अंड्याचे येलो आरामात खाऊ शकता. इट इज रेकमेंडेड आहे. आणि मग त्यावरती खायचं असेल, 2 अंड्याचे येलो रोज खाताय, त्यावरती खायचं असेल तर मग फक्त व्हाईट घ्या, तुमचं त्याच्यामध्ये ते ऍड करा. फक्त व्हाईट असेल तर 3 ते 4 ग्रॅम प्रोटीन मिळतं. अंड्यासकट, येलो सकट खाल्लं तर तुम्हाला 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं. कॅल्क्युलेशन करा, 5 ते 6 रुपयाला एक अंडे, रोज किती खाणार आहे? 4 अंडी जरी म्हटली एवढी जातच नाही मुळात, जातच नाही. आणि त्याने सटायटी पण खूप छान येते. 24 रुपयामध्ये तुमचं इतकं छान प्रकारे जर का तुमचं प्रोटीन मेंटेन करता येत असेल तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना नाहीच खायचं अंड त्यांनी घ्या ना, तुमचे व्हेजिटेरियन सोर्सेस पण खूप छान आहेत. सोया म्हटलं कम्प्लीट प्रोटीनचा सोर्स आहे. तुमचे डाळी म्हटलं मी तुम्हाला, म्हणजे डाळी जेव्हा तुम्ही खाता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला समजा हिरवे मूग, त्याच्यामध्ये पण सगळ्यात बेस्ट आहे हिरवे मूग, कारण त्याचं जे काही वरचं आवरण असतं की नाही ते सगळ्यात बेस्ट फायबरचं सोर्स होतं. त्याने सॅटायटी पण छान येते. हिरवा मूग भिजवा, त्याला मस्तपैकी ग्राइंड करा, रात्रभर ठेवा, थोडं फर्मेंट केलं की त्याच्यातले अजून बेनिफिट्स वाढतात, प्रोबायोटिक प्रीबायोटिक वगैरे. आणि मग त्याचे डोसेस मोड आणले तर अजून छान होतात, कारण विटॅमिन बी कंटेंट पण वाढतं त्याच्यातलं. त्याचे अप्पे करा. अशा सगळ्या डाळींचं मिक्स मध्ये तुम्ही काहीही कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला उत्तम प्रोटीन मिळतं. खाल्ल्यावरती किती छान. तू मला एक सांग की मी तुला म्हटलं की एक प्रोटीनचा सूप तुला देते पाण्यामध्ये आणि एक मुगाचा डोसा आणि त्याच्याबरोबर छानपैकी ग्रीन चटणी देते, तू काय त्याच्यात लोक अजून काय काय करतात माहित का? स्मूदी, हो, सगळ्या भाज्या जमवायच्या, त्याच्यात टाकायचं, ते
त्याच्यातनं मिक्सरला काढायचं, त्याची स्मूदी तयार होते, ती स्मूदी प्यायची आणि स्मूदी खूप छान असते. अरे ते भाज्या जमवायला नवरा बायकोंची भांडणं होतात नंतर. रोज कधी ते करत बसायचं सगळं. सकाळी उठल्या मिक्सरच्या वरतून ते मिक्सरच्या भांडण्याचा आवाज वेगळीकडे, भांडणाचे आवाज वेगळीकडे असतात. त्यापेक्षा व्यवस्थित निवडलेली मेथीची भाजी घ्या. त्या भाजीला मस्तपैकी लसूण घाला, मिरची घाला, जिरं घाला, मोहरी घाला, मेथी टाका, थोडं दाण्याचं पीठ टाका, एक भाकरी करा, त्याच्याबरोबर ती मेथी खाण्याचे काय आनंद आहे त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. परफेक्ट. भाजणीचे थालीपीठ, सगळ्या डाळी मिक्स करून त्याच्याबरोबर दही, काहीच प्रॉब्लेम नाही. हे सगळं जेव्हा तुम्ही व्यवस्थित कराल तेव्हा तुम्ही खाण्याचा आनंद, जगण्याचा आनंद हा नक्कीच घेऊ शकाल. म्हणून मी बदाम काय करते, 4 बदाम रोज घ्या, म्हणजे तेवढं पुरतंय. आणि भाज्यांमध्ये तुमच्या दाण्याचं कूट आरामात घालू शकता. इनडायरेक्टली तुम्ही ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स पण मस्तपैकी घेता, म्हणजे हार्टसाठी चांगलं आहे. आपण चांगलं फॅट मध्ये ते